नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. लेख क्रमांक 137 16 मे. अग्निमहिमा. वेदांमध्ये असंख्य वेळा यज्ञाचे वर्णन केलेले आहे. त्यातील यज्ञीय अग्नीची स्तुती केली आहे. बऱ्याच ठिकाणी यज्ञ हे कर्म, अग्नी हे उपास्य असे म्हणण्यात आले. दैदिप्यमान, धगधगणारा, रसरशीत प्रज्वलित होणारा अग्नी हा परमस्तुत्य व हजारो वरदाने देणारा आहे असे म्हटलेले आहे. अग्नेनय सुपथा राये अस्मान विश्वानि देव वयुनानि विद्वान योयोध्यस्म पुराण, हे जे ओवी आहे नम उक्तिम विधेम, ही उदंड अग्नीची स्तुती करणारी ओवी आहे. किंबहुना अनेक ऋषीमुनींना अनेकदा विदित झाली म्हणून ही ऋचा ऋग्वेदात एकदा, यजुर्वेदात 3 वेळा आलेली आहे. हे एवढं त्या ऋचेचं महत्त्व आहे. कारण वेगवेगळ्या ऋषींना वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या ध्यानावस्थेत एकच ऋचा पुन्हा पुन्हा विदित झाली म्हणून ही विशेषत्वाने घेतलेली ऋचा. ऋग्वेदात एकदा तर यजुर्वेदात 3 वेळा आली आहे. तसेच ईशावास्य उपनिषदात पण गोषवाऱ्याप्रमाणे हा शेवटचा श्लोक आहे. थोडक्यात तिचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. अग्नीचा प्रधान गुण की तो सदा ऊर्ध्वगामी असतो. वर जाणे म्हणजेच अनेकातून एकाकडे, दृश्याकडून अदृश्याकडे, स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाणे होय. तसेच अग्नी देवांचा सेनानी आहे, म्हणजे सर्वच्या सर्व देवसेनेला स्वतः घेऊन जाणारा आहे. तर देवतांच्या यज्ञात अग्नीच ऋत्विज असतो. दुसरीकडे अग्नीला देवतांचे मुख पण म्हटलेले आहे. यज्ञ व अग्नी हे अभिन्न आहेत. जीवाला इंद्रियाच्या पकडीतून सुटून हृदयात उतरण्यास ज्ञानाग्नीचेच बळ लागते. एवढा ज्ञानी अग्नी करतो काय? तर ऋग्वेदामध्ये पहिल्या मंडलातल्या पहिल्या या सुक्तातल्या 3री ऋचा आहे. त्यात सांगितले की मी आपल्या उपासकाला वैभव देतो, उदंड कीर्ती देतो. वर आणखीन असं सांगितलं आहे की त्याला भौतिक, सामाजिक, आध्यात्मिक सर्व परिस्थितीत त्याला उन्नती करतो व त्यास पुष्टी देतो. ज्ञानांचा अग्नी पेटवणारे चेतना देतो. अशा प्रकारे अंतस्थ जाणीव प्रवाहित होत असल्यामुळे अखंड जागरूकता, सजगता साहजिकच तो उपासकाला सन्मार्गाने कल्याणाकडे घेऊन जातो आणि नेतो. त्यासाठी सुपथा रायस्मान म्हटले आहे. म्हणजे त्याच्या पुढच्याच श्लोकात सदोष मनुष्य स्वभावाचा विचार करून नेमका विषय मांडला आहे. आपण माणूस आहोत, त्यामुळे अनेक चुका होणार आणि झाल्या तर युरोधी अस्मज्जुराण, म्हणजे ते दोष परस्पर दूर कर, आम्हाला त्याचा दोष लावू देऊ नकोस. जुहुराणम म्हणजे परस्पर होऊ दे काम. अर्थात तो अग्नी गॅस किंवा चूलचा नसून नित्य यज्ञाचा पवित्र अग्नी आहे हे नक्की. थोडक्यात त्याची पूजा हवी, हवन हवे, उपासना हवी आणि मग त्यावर सांगितलेला हा सगळा प्रकार आहे. 4 ऋषींना त्यांच्या ध्यानावस्थेत एकच श्लोक विदित होतो, एकच ऋचा विदित होते. याचाच अर्थ हा खूप महत्त्वाचा श्लोक आहे. म्हणजे विश्वाच्या कल्याणासाठी वेद कळकळीने यज्ञ करा असे सांगतात. तिकडे दुर्लक्ष करण्याचे दुस्साहस आपण करायचे नाही. माणूस सदैव फक्त फायद्याचा विचार करतो. आजच्या जाहिरातीच्या युगात ठसठशीतपणे खरे खोटे फायदे नमूद करतात. माणूस वरच्या झपककीला भुलतो आणि इथे फसतो. इथे अतिशय पारदर्शकपणाने अग्नी उपासनेचे महत्त्व किंबहुना फायदे सांगितलेले आहेत. वेळोवेळी अनेक प्रमाणे पण दिलेली आहेत. यज्ञ करण्याचे थोडे कष्ट सोसून माणसाने मोठे फळ स्वीकारावे हेच आता उत्तम. धन्य अग्निमहिमा आणि धन्य यज्ञ महती. नमस्कार.